बातमीपत्रात आपलं स्वागत। आता सविस्तर वृत्त। पाथर्डी शहर आणि तालुक्यात वाढती गुन्हेगारी, अवैध धंद्यांचा सुळसुळाट, खून, दरोडे आणि चोऱ्यांमुळे संपूर्ण तालुक्यात भीती आणि दहशतीचं वातावरण तयार झाले। त्यामुळे कोष्टी समाज बांधवांच्या पुढाकाराने तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आलाय। पाथर्डीत अवैध धंद्याला उधाण, कोष्टी समाज बांधवांच्या पुढाकाराने तहसील कार्यालयावर मोर्चा। राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप सरकारच्या अर्थसंकल्पाविरोधात केलं गाजर आंदोलन। वडबुद्रुकमध्ये माहेर संस्थेच्या वतीने मेणबत्ती रॅली संपन्न। आणि केंद्रीय अर्थसंकल्प केवळ आकडेवारीचा खेळ, खासदार प्रकाश आंबेडकर यांची सरकारवर घाणाघाती टीका। विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्यूशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU, तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे। संपर्क 67606060। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। बातमीपत्रात आपलं स्वागत। आता सविस्तर वृत्त। पाथर्डी शहर आणि तालुक्यात वाढती गुन्हेगारी, अवैध धंद्यांचा सुळसुळाट, खून, दरोडे आणि चोऱ्यांमुळे संपूर्ण तालुक्यात भीती आणि दहशतीचं वातावरण तयार झाले। त्यामुळे कोष्टी समाज बांधवांच्या पुढाकाराने तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आलाय। पाथर्डी शहर आणि तालुक्यात वाढती गुन्हेगारी, अवैध धंद्यांचा सुळसुळाट, खून, दरोडे आणि चोऱ्यांमुळे संपूर्ण तालुक्यात भीती आणि दहशतीचे वातावरण तयार झाले। पोलिसांचे अस्तित्व केवळ कागदोपत्री उरले असून निष्क्रिय अधिकाऱ्यांची बदली करावी, खुनाचा तपास त्वरित करावा अशा प्रमुख मागण्यांसाठी शहरातील कोष्टी समाज बांधवांच्या पुढाकाराने तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला। शहरातील कोष्टी समाज कार्यकर्त्या दुर्गाबाई कोष्टी यांची 3 दिवसापूर्वी राहत्या घरी चोरट्यांनी हत्या करून चोरी केली। परिसरातील दुकानांमधील CCTV कॅमेऱ्यामध्ये आरोपीचे चित्र चित्रित झाले। घटना घडल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाला वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न केला। यापूर्वी तालुक्यात तनपूरवाडी, निवडुंगे, मांडवे यासह शहरात यापूर्वी राजरोस खून झालेत। महिला पोलिसाला मारहाण झाली अशा अनेक गंभीर प्रकरणांचा तपास देखील नाहीये। पोलिसांचे अस्तित्व गावात कोठेही दिसत नाहीये। नवी पेठ, क्रांती चौक, नाईक चौकातून मूक मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला होता। या मोर्चाला सर्वपक्षीय निषेध सभेचे स्वरूप आले होते। राज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष शशिकांत आमणे, नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके आदींनी अत्यंत आक्रमक भाषेत आपल्या भाषणातून पोलीस खात्याच्या कारभाराविरुद्ध टीका केली आहे। हे जे आलेले आहेत इथे आता अधिकारी, याच्या अगोदर अशी जी घटना घडली, पाथर्डीची जनता रस्त्यावर आली आणि त्याच्यानंतर इथे नवीन अधिकारी येऊन
कार्यभार सुरू झाला. पण दुर्दैवाने घटनेमध्ये वाढ होऊ लागलेली आहे. साहेब, खरंच जनतेचा भ्रमनिरास व्हायला लागलेला आहे आणि आपण, माझी नम्र आणि कळकळीची विनंती की तुम्ही लाईटली घेऊ नका. कारण आता ह्या जे महिला आहेत तिथे बसणाऱ्या, यांनी कधी पोलीस स्टेशनचं तोंडही बघितलेलं नाही यांच्या आयुष्यामध्ये. 50 असतील, 60 वर्ष, पण ते आल्यात कारण त्यांना आता सुरक्षितता वाटेना. आणि सर्वात मोठं म्हणजे दुःख असेल तर सुरक्षितता नसणं हे सर्वात दुःख आहे. आणि घाबरलेले आहे सर्व पातळीकर, हादरलेले आहे. कारण अशा घटना नव्हत्या घडल्या याच्या अगोदर. बरोबर आहे, आपण पण लहानपणापासून इथे राहतोय. परंतु माझं नम्र आव्हान आहे, खरं म्हणजे वेळच नाही, राजकारण हा विषय पण नाही. राजकीय पक्ष असतील, कार्यकर्ते असतील, समान नागरिक, सर्व जनता असेल, आपण सर्वजण एकच आहोत. आपण साहेब, आजींच्या खुनाचा तपास लागलेला नाही. सीसीटीव्ही तो मनुष्य दिसतोय, तरी पोलीस स्टेशनला याचा तपास लावायचा नसेल तर याच्यापेक्षा निष्क्रिय पोलीस स्टेशन महाराष्ट्रात कुठं नसेल. एखाद्या लहान पोराला 2-3 वेळा समजून सांगितलं तर त्याला कळतं, पण यांच्यासाठी आपण 15 वेळा गाव बंद ठेवले तरी यांना काही वाटत नाही. मग हे लहान पोरापेक्षा सुद्धा वेगळे आहेत. आपण चोरीसाठी आलो, छेडखानीसाठी आलो, पाथर्डी बंद ठेवून, गंठण चोरी झाल्या, इकडे झालं, आता दरोड्यात खून झालाय. एवढीच माळ फक्त पोलीस स्टेशनला लावायची राहिली होती आणि ती सुद्धा यांनी लावून घेतली. आता याच्यात यांना किती मिळवायचंय ते सुद्धा सांगता येत नाही. शहर आणि तालुक्यात लोकप्रतिनिधी आणि सर्वपक्षीय नेत्यांचा प्रशासनावर वचक राहिला नाही. खिसेकापू साखळी चोर, छेडछाड करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. तसेच मटका, दारू, अंमली पदार्थ राजरोसपणे सुरू आहेत. शाळा महाविद्यालयाच्या आवारात टगेगिरी देखील चालते. हे शब्दामध्ये महिलांना आपल्याला सांगावं लागतंय. मी तर असं म्हणेल की घटना घडतात, आपण मोर्चे घेऊन इथे येतो, पुढच्या वेळेस येताना असं जर काही झालं तर आपण मोकळ्या हाताने येता टेंबे घेऊन या ठिकाणी आलं पाहिजे आपण. आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की साहेब, कुठपर्यंत अंत पाहणार आहेत आपण? काहीतरी ठोस तुम्ही काहीतरी सांगा, अन्यथा वेगळ्या पद्धतीने भविष्यामध्ये काहीतरी होईल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. आज आपल्या पाथर्डी तालुक्याची परिस्थिती अशी झाली की आज आपल्या ह्या तालुक्याला कुणी वालीच राहिलं नाही अशी परिस्थिती आहे. राजकारणी आमच्यासारखे सगळे आमच्यातच दंग आहेत, सगळे अधिकारी त्यांच्या कमवण्याच्या याच्यात दंग आहेत आणि नागरिकाच्या प्रश्नाकडे कोणाचंही लक्ष नाही. अगदी सगळ्या संस्थेत, सगळ्या आपल्या पाथर्डी तालुक्याच्या जेवढ्या संस्था आहेत त्या संस्थेमध्ये अशीच परिस्थिती तयार झालेली आहे आणि एक अराजकता जी माजल अशी परिस्थिती आपल्या या तालुक्यात तयार झालेली आहे. खरं म्हणजे आज आपल्याला सगळ्यांना मिळून इथे यावं लागतं. आज अशी परिस्थिती आहे, या पाथर्डी पोलीस स्टेशनला सामान्य नागरिक येऊन जर बसला तर त्याच्याकडे तर दुर्लक्षच आहे, पण आमच्यासारखे जर काही लोकप्रतिनिधी येऊन बसले तर यांच्याकडे बोलण्याकडे कोणाचं लक्ष नाही. अशी सगळी परिस्थिती आपल्या तालुक्याची झालेली आहे. पोलिसांकडे तक्रारी करून दखल घेतली जात नाही. आठवडे बाजारात मोबाईल चोर, साखळी चोर यांच्या टोळ्या कायम सक्रिय राहतात. त्यामुळे पोलीस नेमके काय करतात आणि वरिष्ठ अधिकारी अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांना पाठीशी कसे घालतात यावर एकूण पोलीस प्रशासनावर वक्त्यांनी टीका केली आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी एकत्र राहून या पोलीस स्टेशनला धडा शिकवलाच पाहिजे, जेणेकरून असे अन्याय, या शहरातील अन्याय, जे माझ्या माता भगिनींवर अन्याय होतात ते अन्याय आपल्याला थांबवले पाहिजे. कारण 2-3 दिवस होऊन गेले तरी यांना साधत चाल ढकल जर करण्याचा प्रयत्न करत असेल. काल परवाच त्या कोरडगाव रोडला दुकान फुटली, त्या बिचाऱ्या मालकाचा 2-3 लाखाचा ऐवज गेला, त्याचा सुद्धा यांनी गुन्हा नोंदवून घेतला नाही. यांनी ही गेंड्याच्या कातडीचं यांना हा धाडस हे कसं करतायत की आपण जर त्याच्यावर काही केलं नाही तर ही पाथर्डीची जनता ही निर्लज्ज आहे आणि जर इथं कुणी भाषण केलं किंवा याच्यावर सूड घेऊन विनाकारण खोटे गुन्हे अडकून त्यांना त्रास द्यायचा, हा प्रकार आपल्याला बंद करावा लागणार आहे. अर्चना दुर्गाताईंची एक हत्या झाली भरपेठेमध्ये. ज्या वेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस आष्टवाड्यामध्ये कधीही चोरी झालेली नाहीये आणि त्या भरपेठेमध्ये जर चोर येऊन चोरी करून एखाद्या महिलेची हत्या करत असत त्याला निष्क्रिय पोलीस स्टेशन जबाबदार आहे. आज महिला म्हणून मार्केटमध्ये जात असताना पाथर्डीत कोणाला यायचं म्हटलं तर ते लोक म्हणतात पाथर्डीपेक्षा तिसगाव बरं, शेवगाव बरं. कारण पाथर्डीत काही झालं तर न्याय मिळत नाही. माझ्या ह्या मावशीला न्याय मिळाला पाहिजे. आज 5 दिवस झाले, 5 दिवसामध्ये अजून 0 तपास लागलेला आहे, कुठेही निकष निघालेला नाहीये. आज माझ्या बांधवाचा लाटण्यांचा खून ठेसून झाला दगडाने तरीही तिथं कुठंच निकष लागलेला नाही. मग पोलीस स्टेशन करताय काय? त्यांना अडथळे येत आहेत काय? याचा कुठं सुगावा ते लागून
स्टेशन मध्ये जर एक महिला म्हणून कोणाला घेऊन आलं तर अगोदर त्यांच्या डोळ्याचे भाव बघावे लागतात. रागीट असतात, कधी वेगळे असतात, पण कधी त्यांच्या सहकार्याची भूमिका नसते. तहसीलदार नामदेव पाटील यांनी मोर्चाचे निवेदन स्वीकारून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून या प्रकरणाच्या तपासासाठी व्यक्तिगत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. येत्या अधिवेशनापर्यंत या प्रकरणाचा तपास न लागल्यास राज्यातील कोष्टी बांधवांचा विधान भवनावर मोर्चा काढून मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर करू असा इशारा राज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष शशिकांत आमने यांनी दिलाय. तातडीने तपास झालाच पाहिजे. 21 तारखेपासून अधिवेशन सुरू होते. जर याचा तपास व्यवस्थित झाला नाही तर तुम्हाला सर्व माता भगिनींना सांगतोय, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून माता भगिनी सर्व मुंबईला जातील आणि गृहमंत्री, मुख्यमंत्री स्वतः आहेत, त्यांचे गृह राज्यमंत्री आहेत, या सगळ्यांना बांगड्या भरायचा कार्यक्रम तुमच्या साक्षीने करायचा आहे आपल्याला. आणि यासाठी तुम्हा लोकांची साथ हवी. गेले 3 वर्ष झालं सातत्याने आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व विणकरांना एकत्र करत आम्ही फिरतोय की पाथर्डीच्या लोकांचा हा आजचा मूक मोर्चा आहे, याचा आक्रोशात रूपांतर होऊ देऊ नका. गेल्या काही दिवसातल्या मी घटना सांगतो तुम्हाला. अगोदरचे अधिकारी असताना तर बऱ्याच प्रलंबित केसेस आहेत, पण सध्याचे अधिकारी आल्यापासून केसेसचं प्रमाण सांगतो. सर्वात अगोदर सामान्य नागरिकांना टार्गेट म्हणून पकडलं जातं, त्यांना टार्गेट केलं जातं, विनाकारण त्रास दिला जातो. त्यांना जर शिफारस करायला कोणी गेलं तर ऐकून घेतलं जात नाही. उद्धमपणाची भाषा, एक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या राज्यात राहतो. अनेक वक्ते या ठिकाणी बोलले म्हणून मी फार काही बोलणार नाही, पण माझ्या थोड्या काही मागण्या आहेत. प्रशासनाला एक चपत निर्माण करण्यासाठी ह्या राज्याला फुल टाइम गृहमंत्री मुख्यमंत्र्यांनी नेमावा, अशी ह्या शहराच्या वतीनंच नाही तर ह्या राज्याच्या वतीनं मी मागणी करतो. सोबतच नगराध्यक्ष साहेबांना मी या ठिकाणी अजून एक मागणी करतो की पाथर्डी शहरातील विविध भागात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सोय करावी, की ज्यामुळे लोकांवरती एक भीती राहील की ते नेहमी कॅमेऱ्याच्या नजरेत आहे आणि त्यामुळे गुन्हेगारीची प्रवृत्ती कमी होईल. कसं सामान्य नागरिक आल्यावर डुकरासारखं धावून जातात त्याच्यावर, तसं आरोपीवर धावून जायचं शिका. कारण शहरात 2 नंबर धंदे, पत्ते असो, जुगार, मटका, दारू, हातभट्टी, गांजा सगळं राजरोज चालू आहे. बाजारात बी जुगार मांडला जातो दिवसा. तुम्ही काय डोळे झाकलेले आहेत का? तुम्हाला हे बी समजत नाही. नुसते हप्ते खायचं सोडून द्या. पोलीस प्रशासनाला विनंती आहे, आणि तुम्ही अटॅकचं स्वरूप फिरूप काय दाखवू नका. खरं तपास लागला पाहिजे, नाही तर आम्हाला आहे ना बाकीच्या भाषा सगळ्या कळत्यात. तुम्हाला कसं वाटण्यावर राहण्याचं ते पण आम्हाला कळतं. परत आम्हाला बोलायला आणि टाळायला लावू नका. कारण शहराला सगळ्यांनी वाऱ्यावर सोडलेलं आहे. वीज महामंडळ त्यांची बिलं वाढून लावतंय, नगरपालिका लक्ष द्यायना, पोलीस प्रशासनाचं ते सगळे लोकप्रतिनिधी झोपल्यात जमा येतं. आता नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नका. साठी मुकुंद लोहिया, पाथर्डी. सांगली स्टेशन चौक येथील प्रताप टॉकीज समोर खुल्या जागेत सकाळी मोठी आग लागली होती. मात्र अग्निशमन दलाकडून अखेर ही आग विझवण्यात आली आहे. सांगलीतील स्टेशन चौक येथील प्रताप टॉकीज समोर खुल्या जागेत सकाळी मोठी आग लागली होती. अग्निशमन दलाकडून ही आग अखेर विझवण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या या खुल्या भूखंडावर ही आग लागली होती. या आगीत या ठिकाणी असणारे सर्व झाडे झुडपे जळून खाक झाली आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने दाखल होत ही आग विझवली आहे. सुमारे 2 एकरावर ही आग पसरली होती. बोला. आज दिनांक 2/2/18 रोजी दुपारी 2च्या दरम्यान प्रताप चित्रमंदिरच्या समोरील जो मोकळी जागा आहे त्या जागेमध्ये अचानकपणे पूर्वेकडून आग लागून संपूर्ण गवत कचरा जो आहे तो संपूर्ण मोठ्या प्रमाणात पेटल्या गेल्याने अग्निशमन दलाकडे 4 गाड्या पाठवून आम्ही संपूर्ण आग आटोक्यात आणलेली आहे. कशामुळे लागले असेल आग काय याचा तपास चालू आहे. काय होतं इथं या जागेमध्ये एवढं? तर जागेला गवत आहे, मोकळी जागा आहे आणि गवत आहे. वाळलेलं गवत होतं, ते गवतानं आग धरलेली होती. पण शेजारी चित्रमंदिर आहे, पेट्रोल पंप आहे, ह्या गोष्टीवर आम्ही ताबडतोब सर्व गाड्या पाठवून आग आटोक्यात. किती गाड्या आल्या होत्या? 4 गाड्या आल्या होत्या. मी अमोल नामदेव आरगे आणि माझे सहकारी महेश पाटील, रमेश कुंभार. आत्ता 12चा शो पद्मावती चालू असताना अचानक आम्हाला आमच्या थिएटरच्या समोर जी महापालिकेची मोकळी जागा आहे तिथं धुरा प्रचंड मोठ्या प्रमाणात दिसत होता. तर आम्ही वाकून पाहिले असता तर
जी रिकामी जागा आहे अखंड पेटलेली होती. आम्ही तातडीने आमच्या थिएटरमधील अग्निशामक यंत्रणा वापरात आणून आग विझवायचा प्रयत्न केला, पण आग इतकी मोठी लागत गेली. SFC मॉलच्या राईट साईडला आणि समोर असलेल्या वालावकर पेट्रोल पंपाच्या समोर ती आग वाढत होती. आम्ही तत्काळ फायर ब्रिगेडला फोन करून बोलवला. 4 गाड्या त्यांच्या आल्या. आमच्या जवळजवळ 2-3 गाड्यांची म्हणजे आमची जी यंत्रणा आहे 2-3 टाक्यांची त्यांच्यामार्फत आम्ही आग विझवण्यात भरपूर प्रमाणात यश आलेलं आहे. त्यानंतर नागरिकांची काळजी घेता आमच्या इथं पार्किंगला लागलेल्या गाड्या आणि थिएटरमध्ये असणारी लोकसंख्या हीच चुकी परत होऊ नये यासाठी महापालिका व अधिकाऱ्यांनी जरा काळजी घेऊन तिथला कचरा साफसफाई करून योग्य ती दक्षता घ्यावी. C24 ताससाठी गणेश चव्हाण, सांगली. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातील बाराशिव हनुमान यात्रेला सुरुवात झाली आहे. यानिमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असून या यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातील बाराशिव हनुमान यात्रेत गर्दी होत असून नवसाला पावणारा मारुती अशी भाविकांची श्रद्धा असून गाडे ओढून लोटांगण घेत आपली श्रद्धा ठेवून भाविक येथे येतात. औंढा नागनाथ तालुक्यातील बाराशिव येथे यात्रेला सुरुवात झाली आहे. येथे हनुमान मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असून या यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. या यात्रा महोत्सवाला फार जुनी परंपरा असल्याचे येथे येणारे भाविक सांगतात. येथील मारुती राया परिसरात बाराशिव असल्याने याला बाराशिवचा मारुती असे नाव पडले असल्याचे भक्त सांगतात. येथील यात्रेनिमित्त आणि मारुती रायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते. नवसाचे गाडे ओढून भगवा पताका अर्पण केल्याने तसेच लोटांगण घेतल्याने नवस पूर्ण होतो असे भाविकांचे म्हणणे आहे. माघ पौर्णिमे भरत असती ह्या मारुतीची यात्रा पहिल्यापेक्षा आता चौपट वाढलेली आहे. कारण हा मारुती प्रत्येक जणाला पावतो नवसाला. पहिल्या दिवशी गाडी ओढणी बाया दंडवंत घेतात आणि दुसऱ्या दिवशी झोंब्याचा कार्यक्रम होत असतो. हा नवसाला पावणारा मारुती असल्यामुळे यात्रा वाढतच झालेली आहे. गावचे लोक भोवतालचे येतात आणि नवशी खय म्हणून सनी एखाद्या चिंतामणीवर हात ठेवून सनी नवसा करतात आणि सगळे नवसाला हे मारुती पावते. अनेकांची श्रद्धा असल्याने भाविकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. C24 तासाठी उमेश चक्कर, हिंगोली. या बातमीबरोबरच बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात, बिनधास्त. हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स. 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम. उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे. नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल. बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा. सर्व खर्चांसहित स्कीम. सुविधा
पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती, रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती, बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती, शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती, तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध। साईटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे। ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे। मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। आता पाहूयात पुढची बातमी। भाजप सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना गाजर दाखवलंय। येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही सर्व अर्थसंकल्प सादर करण्यात आली आहेत। या निषेधार्थ सांगलीमध्ये राष्ट्रवादीतर्फे गाजर दाखवून आंदोलन करण्यात आलंय। भाजप सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना गाजर दाखवलंय। येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे अर्थसंकल्प सादर करण्यात आलेत। या निषेधार्थ सांगलीमध्ये राष्ट्रवादीतर्फे गाजर दाखवून आंदोलन करण्यात आलंय। भाजप सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना हमीभावाने गाजर दाखवलंय आणि सर्वसामान्यांनाही गाजर दाखवलंय। भाजप सरकारनं पुन्हा एकदा सत्तेवर येत असताना जसं जनतेला गाजर दाखवून सत्तेवर यायचं काम केलं, तेच काम कालच्या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी बजेट सादर करत असताना केलं। शेतकऱ्यांना पुन्हा एकदा हमीभावाचं गाजर दाखवलं, तरुणांना रोजगाराचं गाजर दाखवलं आणि भारतीय जनतेला आजचे दिनचं गाजर दाखवून हा येणारी 2019ची लोकसभा भाजप सरकार झुकू पाहत आहे। पण या सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सांगली विधानसभा युवक राष्ट्रवादीच्या वतीने संजयजी बजाज साहेब यांच्या नेतृत्वाखाली जनतेला गाजर देऊन भाजप सरकार कसं जनतेची दिशाभूल करीत आहोत याचा निषेध आम्ही या ठिकाणी केला। केवळ 2019ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे अर्थसंकल्प सादर केलेत। केवळ जनतेची आणि शेतकऱ्याची फसवणूक केली जाते, हे जनतेच्या समोर आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने गाजर दाखवून आंदोलन केलंय आणि जनतेला अर्थसंकल्प म्हणजे गाजर आहे असे सांगत गाजर वाटण्यात आलेत। यांच्यातर्फे आम्ही जे बजेट केंद्र शासनानं जनतेपुढे दाखवलं त्याच्याबद्दल नेहमीप्रमाणे भूलभुलैयाचं बजेट असल्यामुळे आम्ही गाजर लोकांना गाजर देऊन एक गाजर दाखवायचं आश्वासन पुन्हा एकदा केंद्र शासनाने दिले, अशा पद्धतीचं एक आंदोलन केलं। आमचं म्हणणं असं आहे की दरवेळी ते शेतकऱ्यांसाठी, दरवेळी सामान्य माणसांसाठी, कामगारांसाठी, युवकांसाठी घोषणा करतात, तशा पद्धतीच्याच घोषणा झालेल्या आहेत। कुठल्याही आकडेवारीचा मेळ नाही आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना परत एकदा भूलथापा मोठ्या मारलेल्या आहेत। शेतकऱ्यांच्या एवढ्या आत्महत्या चालू आहेत, त्यांच्या कर्जमाफीचा जो विषय आहे तो महाराष्ट्र सरकारात हाताळत आहे, तो त्यात ते टोटली फेल गेलेले आहे। तर आमचं पुन्हा एकदा म्हणणं आहे की बेरोजगारीचा प्रश्न असेल, सामान्य माणसाचा असेल, नोकरदारांचा प्रश्न असेल, तो या बजेटमध्ये बिलकुल आलेला नाही आहे। त्यासाठी निषेध म्हणून आम्ही गाजर दाखवून निषेध केलेला आहे। C24 ताससाठी गणेश चव्हाण, सांगली। राहुरी तालुक्यातील उमदे नेतृत्व आणि आगामी विधानसभेचे दावेदार तसेच राहुरी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष RR तनपुरे यांचा वाढदिवस तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी 2 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा केलाय। जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी RR तनपुरे यांनी दाखवून सर्व जनतेचे आभार मानलेत। राहुरी तालुक्यातील उमदे नेतृत्व आणि आगामी विधानसभेचे दावेदार तसेच राहुरी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष RR तनपुरे यांचा वाढदिवस तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी दिनांक 2 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा केलाय। राहुरी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकपदी असताना त्यांच्या कामाच्या माध्यमातून सातत्याने शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे काम रावसाहेब राधूजी तनपुरे यांनी केलंय। वेळप्रसंगी स्वतः सफाई कामगारांच्या मागे उभं राहून साफसफाईचे काम करून घेण्याचे काम RR तनपुरे यांनी केलंय। आपल्या कर्तृत्वाच्या बळावर जनतेच्या मनावर राज्य करणारे आणि शहरातील कोणत्याही प्रभागात निवडणुकीला उभे राहून निवडणूक जिंकण्याची धमक असलेले RR तनपुरे काही वर्षापासून पदावर नसले तरी ते सामाजिक कार्याच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करत आहेत।
दिनांक 2 फेब्रुवारी रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यासह शहरातील राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हार, पुष्पगुच्छ तसेच विविध प्रकारचे कार्यक्रम ठेवून ठिकठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा केलाय. यावेळी बोलताना आर. तनपुरे म्हणाले की तालुक्यातील जनतेचे माझ्यावर असलेले प्रेम आणि विश्वासाची जाण ठेवूनच मी भविष्यात कार्य करत राहीन. शहरातील जनतेवर झालेला अन्याय मी कदापि सहन करणार नाही. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी आर. तनपुरे यांनी दाखवून सर्व जनतेचे आभार मानलेत. सी24 मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, राहुरी. सांगलीच्या शांतिनिकेतन महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे चित्रकला प्रदर्शन ठेवण्यात आले. हे प्रदर्शन पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. सांगलीच्या शांतिनिकेतन महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे ड्रॉइंग प्रदर्शन ठेवण्यात आले. हे प्रदर्शन पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. सांगलीच्या शांतिनिकेतन महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांची ओळख व्हावी तसेच कलागुणांना वाव मिळावा यासाठी माजी विद्यार्थ्यांचे ड्रॉइंग प्रदर्शन ठेवण्यात आले. अगदी पारंपरिक, कलाकार, ग्रामीण भागातील घरे, कोंबड्या, फुलं, निसर्गरम्य झाडे अशा अनेक ड्रॉइंग बनवण्यात आले होते. या ड्रॉइंगला पारितोषिकही मिळणार आहेत. सध्या हे प्रदर्शन पाहण्यासाठी ठेवले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. सी24 गणेश चव्हाण, सांगली. या बातमीबरोबरच बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा सी24, जगा वर्तमानात बिनधास्त. JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स. 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम. उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे. नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल. बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा. सर्व खर्चांसहित स्कीम. सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती. रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती. बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती. शाळा, महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती. तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध. साईटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे. ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71. विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्युशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU. तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे. संपर्क 67606060. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. शिरूर तालुक्यातील वडूबुद्रुक येथे कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेच्या संदर्भात समाजात शांतता राहावी या हेतूने माहेर संस्थेच्या वतीने माहेर संस्था ते वडूबुद्रुक चौक येथे शांतता मेणबत्ती रॅली काढून नागरिकांना शांततेचा संदेश देण्यात आलाय. शिरूर तालुक्यातील वडूबुद्रुक येथे महिनाभरापूर्वी झालेल्या घटनेने शांतता राहावी या हेतूने माहेर संस्थेच्या वतीने माहेर संस्था ते वडूबुद्रुक चौक येथे शांतता मेणबत्ती रॅली काढून नागरिकांना शांततेचा संदेश देण्यात आलाय. शिरूर तालुक्यातील वडूबुद्रुक येथे झालेल्या घटनेला 1 महिना पूर्ण झाला असल्याने वडूबुद्रुक आणि कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेच्या संदर्भात समाजात शांतता, एकी, प्रेम आणि जातीय सलोखा वाढावा या उद्देशाने सदर शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसी कुरियन, अध्यक्षा हिरा बेगम मुल्ला यांनी विशेष सहभाग नोंदवला होता. सदर रॅली आणि शांततेसाठी माहेर संस्थेच्या 400 मुलांसह संपूर्ण कर्मचारी वर्गाने 1 दिवसाचा उपवास केला.
यानंतर काढण्यात आलेल्या शांतता रॅलीमध्ये सर्व मुलामुलींनी हातामध्ये मेणबत्ती घेत शांतता रॅलीमध्ये सहभाग घेतला। यामध्ये मुलांनी वडूबुद्रुक आमचे प्रेम आहे, सर्व जग हे आमचे घर आहे, सत्यमेव जयते, हिंसा से अहिंसा की ओर, क्षमा हे बलवानाचे लक्षण आहे, देवाला कोणताच धर्म नसतो यासह आदी संदेश फलक हातामध्ये घेत नागरिकांना शांततेचा संदेश दिलाय। सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माहेर संस्थेचे वैभव पवार, रमेश दुतोंडे, संदीप मेत्रे यासह आदींनी विशेष परिश्रम घेतलेत। तर मुलांनी 1 दिवसाचा उपवास करून गोळा केलेली रक्कम गरजू महिलेला देण्यात येणार असल्याचे यावेळी माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसी कुरियन यांनी सांगितले। तर नागरिकांनी समाजामध्ये एकोप्याने राहून आपण सर्व एक आहोत या हेतूने एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सामील होऊन सर्व धर्म समभाव या हेतूने राहणे गरजेचे असल्याचे हिरा बेगम मुल्ला यांनी सांगितले। सी24 तासाठी सूर्यकांत शिर्के, शिक्रापूर। छत्रपती शिवरायांचे गुरु जगद्गुरू तुकोबाराय यांची 410वी जयंती वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे साजरी करण्यात आली आहे। यानिमित्त टाळमृदुंगाच्या घोषात भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। छत्रपती शिवरायांचे गुरु जगद्गुरू तुकोबाराय यांच्या 410व्या जयंतीनिमित्त वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे तुकाराम महाराज मंदिर येथे कार्यक्रम आणि भव्य पालखी मिरवणूक टाळमृदुंगाच्या घोषात काढण्यात आली। वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु जगद्गुरू तुकोबाराय यांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी शालेय विद्यार्थी, त्यांचे लेझिम पथक, विविध संत महापुरुषांचे जिवंत देखावे, भजनी दिंड्या काढण्यात आल्याने कुरुंदा नगरी दुमदुमली होती। या दिंडीत भजनी मंडळ, शाळकरी मुले आणि मुली, गावातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। या जयंतीनिमित्त सकाळी 11 ते 1 या वेळेत प्रबोधनपर हरिभक्तपरायण गंगाधर महाराज कुरुंदकर यांचे कीर्तन करण्यात आले आणि नंतर महाप्रसाद ठेवण्यात आला। वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे तुकोबाराय यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आल्याने या हुबेहूब देखाव्याने मोठी गर्दी झाली होती। सी24 तासाठी उमेश चक्कर, हिंगोली। नांदेड वन विभाग, किनवट महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या 350 ते 400 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथकानं 1 फेब्रुवारी रोजी चिखली बुद्रुक इथं छापा टाकून सागवानाचे कट साईज लाकडं, वेगवेगळे फर्निचर असा 50 लाखांचा 28 ट्रॅक्टर माल आणि 1 आयशर टेम्पो एवढा माल जप्त करण्यात आलाय। ऑपरेशन ब्लू मून नावानं ही कारवाई करण्यात आली आहे। नांदेड वन विभाग, किनवट महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या 350 ते 400 अधिकारी कर्मचाऱ्यांनी 1 फेब्रुवारी रोजी सकाळी चिखली बुद्रुक येथे छापा टाकून सागवानचे कट साईज लाकडं, वेगवेगळे फर्निचर असा 50 लाखांचा 28 ट्रॅक्टर माल आणि 1 आयशर टेम्पो एवढा माल जप्त केलाय। ऑपरेशन ब्लू मून नावानं ही कारवाई करण्यात आली। चिखली बुद्रुक हे सागवान तस्करीसाठी कुप्रसिद्ध आहे। इथे जंगलामधनं लाकूड तोड करून त्याचे फर्निचर बनवण्यासाठी कट साईज लाकडं घरामध्ये साठवून ठेवण्यात येतात। याची खात्रीशीर माहिती वन विभागाने मिळवली। मागील 3 महिन्यांपासून कारवाई करण्याची तयारी वन खात्यानं सुरू करून 1 फेब्रुवारी रोजी त्याचा मुहूर्त साधला। त्यानुसार नांदेडचे उपवन संरक्षक आशिष ठाकरे, किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार, सहाय्यक वन संरक्षक डॉक्टर राजेंद्र नाळे, DS पवार, तहसीलदार नरेंद्र देशमुख, नांदेडचे पोलीस निरीक्षक राजेंद्र शहाणे, किनवटचे विकास पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यामधील 16 वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक, वनमजूर अशा 250 जणांनी नांदेडच्या 100हून अधिक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीनं ही कारवाई केली आहे। या धाडस सत्रासाठी 31 जानेवारी रोजी वन विभाग, महसूल आणि पोलिसांनी पूर्वतयारी करून 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:15 वाजता ड्रोन कॅमेऱ्यामध्ये गावामधील शूटिंग करून ही कारवाई सुरू केली।
11:30 पर्यंत ही कारवाई चालली। या छाप्यामध्ये 50 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सागवान कट साईज लाकूड आणि फर्निचर, 10 लाकूड कापणाऱ्या मशीन जप्त करण्यात आल्यात आणि सर्व माल जमा केल्यानंतर 28 ट्रॅक्टर आणि 1 आयशर टेम्पो एवढा माल इथे मिळून आला आणि तो जप्त केलेला माल राजगड वन आगार इथे नेण्यात येऊन त्याची मोजदाद सुरू आहे। मात्र अद्याप कोणाच्याही विरुद्ध कारवाई करण्यात आली नाहीये अशी माहिती सी24 तासचे प्रतिनिधी मजहर शेख यांना सहाय्यक वनसंरक्षक डॉक्टर राजेंद्र नाळे यांनी दिली आहे। आज पहाटे सकाळी 6च्या दरम्यान नांदेड वन विभाग, महसूल विभाग व पोलीस विभागाच्या संयुक्त सहकार्याने आज चिखली बुद्रुक येथील अवैध तस्करांनी साठवून ठेवलेला सागी माल जो जंगलातून अवैधरित्या तोडून आणला होता तो सर्व माल आहे तो आपण आज जप्त केलेला आहे। त्या ठिकाणी वन विभागाचे 240 कर्मचारी, पोलीस विभागाचे 200च्या पेक्षा जास्त कर्मचारी, किनवट येथील उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार उपस्थित होते। तो आपण बघू शकता की या ठिकाणी तो माल जो आहे जप्त केलेला तो सर्व दिसून येईल तुम्हाला पाठी सगळं तो माल जप्त केला। त्याच्यामध्ये एकूण 28 ट्रॅक्टर आपण माल तिथून उचलून आणला, तसेच 1 आयशर असे मिळून 29 वाहनं भरून माल त्या ठिकाणाहून आपण जप्त केलेला आहे। वन विभागाच्या कामामध्ये हा एक मोठं यश मानलं जात आहे, कारण मागच्या काही वर्षापासून जो जंगल आहे त्या जंगलामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती अवैध तस्करी, अवैध तोड महाराष्ट्राच्या तसेच तेलंगणाच्या होत आहे आणि ते तस्कर आणि ह्या सर्व बाबतींना नियंत्रणात करण्यासाठी आपल्या वन विभागाकडनं तसेच शासनाकडनं ही मोठी कारवाई सध्या केलेली आहे आणि त्याचं यश नक्कीच पुढील काळामध्ये बघायला मिळेल, जेणेकरून येथील जंगल आहे, जमीन आहे, प्राणी पशुपक्षी आहेत त्यांची वाढ इथं नक्कीच बघायला मिळेल आणि पुढं जी अवैध तूट आहे, तस्करी आहे ती रोखण्यामध्ये वन विभाग तत्परतेने कार्य करेल। धन्यवाद। अंदाजे कितीचा माल असेल? अंदाजे हा माल 50 लाखाचा असावा असा आमचा प्राथमिक अंदाज आहे आणि एकूण त्याचं घनमीटर जर काढलं तर 50 घनमीटरच्या आसपास असण्याची शक्यता आहे। बाईट मजहर शेख, सी24 तास, नांदेड। या बातमीबरोबरच बातमीपत्रात पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्युशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU, तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे। संपर्क 67606060। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। आता पाहूयात पुढची बातमी। केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडेवारीचा खेळ आहे। प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडलेले नाही।
त्यामुळे सरकारवरचा लोकांचा विश्वास उडाल्याची टीका भरीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। कोपरगाव येथे संविधान बचाव रॅलीनिमित्त त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। केंद्रीय अर्थसंकल्प केवळ आकडेवारीचा खेळ आहे, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडलेले नाही, त्यामुळे सरकारवरचा लोकांचा विश्वास उडाल्याची टीका भरीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडेवारीचा खेळ आहे, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडलेले नाही, त्यामुळे सरकारवरचा लोकांचा विश्वास उडाल्याची टीका भरीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। कोपरगाव येथे संविधान बचाव रॅलीनिमित्त आंबेडकर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। तेव्हा त्यांनी सांगितलंय की शेअर मार्केट हे जुगाराचे मार्केट आहे, जुगार करणाऱ्याला सुद्धा या बजेटवर विश्वास राहिलेला नाही। जी आकडेवारी या बजेटमध्ये दिली आहे ती वस्तुस्थितीला धरून नाही, ही आकडेवारी सुद्धा फसवी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलंय। 3 पट भाव आम्ही देऊ असं जे जाहीर केलंय ते कुठल्या कुठल्या शेतीमालाला देणार याचाही कुठे आराखडा नाही आहे किंवा त्याच्यानंतरही बाहेर आलेलं नाही। आणि ते देत असताना त्यांचं टोटल क्वांटम किती सबसिडी द्यावी लागेल किंवा सबसिडी म्हणण्यापेक्षा प्राइस डिफरन्स किती हो राहील याची काही तरतूद त्या बजेटमध्ये नसल्यामुळे मला थोडंसं त्याच्यामधला ही घोषणा अंमलात आणण्यामध्ये अडचणीची दिसते। एवढंच फक्त मी त्या ठिकाणी नमूद करेन। आज पुन्हा शेअर मार्केट हे जुगाराचं मार्केट आहे। जुगार करणाऱ्याला सुद्धा या बजेटवरचा विश्वास राहिलेला नाही। म्हणतोय की जे काही आकडेवारी या बजेटमध्ये दिलेली आहे ही वस्तुस्थितीला धरून नाही आणि ही आकडेवारी सुद्धा फसवी आहे। सुद्धा जर सरकार मी जर एकटा महाराष्ट्र जर बंद करू शकतो तर इथलं सरकारही हलवू शकतो एवढं लक्षात घ्या। त्याच्यामुळे म्हणून माझी ताकद मी ओळखतो। मात्र माझा कोणाला बरोबर घ्यायचं कोणाला बरोबर घ्यायचं नाही हे मी ठरवतो। मात्र मतांचं विभाजन करण्याचा फायदा घेऊनच पुन्हा एकदा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला जातो। 3% मतावरती राजकारण चालत नाही। जिंकायचं असेल तर 33% मतांचं राजकारण करावं लागतं। सर सध्या शिवसेना नाराज आहे आणि शिवसेनेने लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला। दुसरीकडे ते अजून सत्ता सोडायला तयार नाहीत। कसं पाहतात या शिवसेनेच्या या भूमिकेकडे? नरोबा कुंजोबा त्याच्या पलीकडे काहीच सांगता येणार नाही। सत्तेत राहायचं नाही तर बाहेर पडायचं। यावेळी आंबेडकर मैदान येथे हजारो भीमसैनिकांनी सभेसाठी मोठी गर्दी केली होती। पोलीस यंत्रणेने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता। C24 ताससाठी योगेश डोके, कोपरगाव। पाथर्डी शहरात कोष्टी समाजाचे कुलदैवत चौंडेश्वरी देवीचा नवमी उत्सव आणि पालखी सोहळा पालखीच्या मिरवणुकीने संपन्न झालाय। यावेळी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी या उत्साहात सहभागी झाले होते। कोष्टी समाजाचे कुलदैवत चौंडेश्वरी देवीचा नवमी उत्सव आणि पालखी सोहळा पाथर्डी शहरात पालखी मिरवणुकीने संपन्न झालाय। हा वार्षिक सोहळा विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी पार पडला। सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उत्साहात सहभागी झाले होते। महिला मंडळाच्या दुर्गा सप्तशती पथकाने सोहळ्याला प्रारंभ झाला। ट्रस्टचे अध्यक्ष हरीश भागवत यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक करण्यात आलाय। सकाळी कावडी मिरवणूक बँड पथकासह वाजत गाजत मातेला गंगाजलाने स्नान घालण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे, माजी नगराध्यक्ष रत्नमाला उदमले, ज्येष्ठ नेते मिठूबाई शेख यांनी शुभेच्छा दिल्यात। सायंकाळी पालखी पूजन आमदार मोनिका राजळे, नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, नगरसेवक रमेश गोरे आदींसह मान्यवरांच्या उपस्थितीत झाले। यावेळी आमदार राजळे म्हणाल्या की कोष्टी समाजाने केलेला कार्यक्रम आणि भव्य पालखीचा सोहळा उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात दरवर्षी पार पाडला जातो। याबद्दल कोष्टी समाजाचे कौतुक करून चौंडेश्वरी मातेचे आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहोत अशा शब्दात शुभेच्छा दिल्या। सर्वांचे श्रद्धास्थान असलेले चौंडेश्वरी मातेच्या नवमी उत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। दरवर्षीप्रमाणे आपण हा सर्व उत्सव
सर्व पाथर्डी शहरातील शहराबाहेर सर्व समाज एकत्र येऊन या मातेची सेवा करून आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी चौदेश्वरी मातेचा आपण सर्वजण आशीर्वाद या ठिकाणी घेतो, नतमस्तक होतो. अतिशय दिमागदार असा हा 2 दिवसाचा सोहळा नवमीचा आपण अतिशय उत्साहाने या ठिकाणी अतिशय श्रद्धेने आणि पवित्र परंपरेने या ठिकाणी साजरा करतो. अतिशय भव्य दिव्य अशी ही पालखी या ठिकाणी आपण त्याची शोभायात्रा काढतो. या ठिकाणी उपस्थित सर्व आज या ठिकाणी आपल्या तालुक्याचे सुपुत्र असलेले भागवत सौभाग्यवती हे सर्वच आपले नगरसेवक नगर अध्यक्ष सर्व पदाधिकारी या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी जमलेले आहेत. आजच्या सोहळ्याच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करते आणि मातेला या ठिकाणी विनंती करते आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद लाभू दे अशा मातेच्या चरणी प्रार्थना करते. धन्यवाद. मिरवणुकीत सहभागी असलेले वडवणी येथील अशोक पथक, मुलींचे कलश पथक, नवदुर्गा पथक, महिलांचे जोगवा पथक, दांडिया पथक आणि ढोल पथक अशा कला आविष्काराने शहरातील नागरिकांची मने वेधून घेतली आहेत. कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
सी24 ताससाठी मुकुंद लोहिया, पाथर्डी. कोपरगाव तालुक्यातील कोंकटठाम येथील कंचनवाडी इथं वीटभट्टी कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात आत्महत्या करण्यास गेलेल्या बहिणीला वाचवताना पाण्यात बुडून सख्ख्या बहीण भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील कंचनवाडी इथे संतोष चव्हाण यांच्या वीटभट्टीवरती काम करणाऱ्या दिनेश श्रीराम कुमार आणि सुगरा श्रीराम कुमार दोघेही राहणार लाखीमपूर खेरी उत्तर प्रदेश या दोघांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालाय. गुरुवारी रात्री 10 वाजच्या सुमारास संतोष आणि सुगरा या दोनही भावंडांचा वाद झाला. त्या रागाच्या भरामध्ये सुगरा हिनं वीटभट्टीच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये उडी मारली. तिला वाचवण्यासाठी तिच्या भावाने देखील या खड्ड्यामध्ये उडी मारली, परंतु या खड्ड्यामध्ये पाणी आणि गाळ असल्यामुळे या दोघांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालाय. भावानं दारू पिऊन शिवीगाळ केल्यामुळे त्यांच्यामध्ये घरगुती वाद झाला. त्यामुळे सुगरा हिने आत्महत्या केली आहे आणि भावानं तिला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना त्याचाही मृत्यू झालाय. या घटनेनं परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. दोघांचेही मृतदेह ग्रामीण रुग्णालय इथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आलेत. सदर प्रसंगी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू आहे. ये बचाने गया था क्या भाई? बचाने गया था, वो भी उसी में चला गया. के आया था, दारू पी के अपनी बहन से झगड़ा किया. झगड़ा करके वो गुस्से में, उसकी बहन थी वो गड्ढे में डूबने चली. वो कहा कि डूब, वाली ने दिया, वो भी कूद गई गड्ढे में कूद गई जब, तो वो भी निकालने की कोशिश में वो भी कूद गया, डूब गए दोनों. ये कब से काम कर रहे थे वहाँ पे? 3 महीने. 3 महीने से. झगड़ा किस बात से हुआ, कुछ मालूम है? झगड़ा वो गाली उली दिया, दारू पी के आया था, इसी जरिए से झगड़ा हुआ. कहाँ के हो आप लोग? हम लोग यूपी के हैं साहब. यहाँ कितने दिनों तक काम करने वाले हो? हमको काम करना था, ये पूरी सीजन 6 महीना काम करना था. दरम्यान लोकवस्तीजवळ वीटभट्ट्यांना परवानगी नसताना देखील या प्रकारे अनेक अनधिकृत वीटभट्ट्या शहरालगत सुरू आहेत. याकडे मात्र प्रशासन दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. याबाबत तहसीलदार किशोर कदम यांच्याकडनं माहिती घेतली असता त्यांनी सांगितलंय की आम्हाला फक्त मातीच्या वापरावरती दंड आकारण्याचा अधिकार आहे. आम्ही त्या प्रकारे दंड वसूल करतो, त्यानंतर कारवाई करण्याचा आमचा अधिकार नाहीये. त्यामुळे या वीटभट्ट्या सुरू आहेत. जे मातीचा वापर होत आहे त्या मातीच्या वापराविरुद्ध रॉयल्टीची रक्कम संबंधितांनी न भरणा केल्यामुळं त्यांच्या विरुद्ध पेनलाइज ॲक्शन आमच्याकडून घेण्यात आलेली आहे. पेनल्टीमध्ये ज्या प्रमाणात मातीचा वापर वीटभट्टीधारकांनी केलेला आहे त्या प्रमाणात त्यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करून त्यांची रक्कम वसूल करून खजिना दाखल करण्यात येतात. त्यांना रीतसर परवानगी असते का सर अशी काही? रीतसर परवानगी नाही, दंडात्मक कारवाईचे आदेश आमच्याकडून पारित केले जातात. दंड भरल्यानंतर मग ते परत चालू ठेवता का तशी वीटभट्टी? दंड भरणा करून त्यांचा वापर सुरू आहे. काही वीटभट्ट्या चालकांकडनं प्रशासन वार्षिक दंड आकारते, मात्र त्यानंतर वर्षभर त्यावर कोणतीच कारवाई होत नाहीये. त्यामुळे या अनधिकृत वीटभट्ट्या सर्रास सुरू आहेत. वर्षामधनं एकदाच दंड आकारून प्रशासन एक प्रकारे या वीटभट्टी चालकांना परवानगीच देत आहे. तसेच या वीटभट्ट्यांवरती बालमजूर काम करताना आढळून येत आहेत. त्यामुळे अनधिकृत वीटभट्टी चालकांकडनं पर्यावरण कायदा आणि बालमजूर प्रतिबंधक कायद्याला केराची टोपली दाखवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. योगेश डोके, सी24 तास, कोपरगाव. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. पाथर्डीत अवैध धंद्याला उधाण, कोष्टी समाज बांधवांच्या पुढाकाराने तहसील कार्यालयावर मोर्चा. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप सरकारच्या अर्थसंकल्पाविरोधात केलं गाजर आंदोलन. वडबुद्रुकमध्ये माहेर संस्थेच्या वतीने मेणबत्ती रॅली संपन्न. आणि केंद्रीय अर्थसंकल्प केवळ आकडेवारीचा खेळ, खासदार प्रकाश आंबेडकर यांची सरकारवर घाणाघाती टीका. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा सी24 तास. जगा वर्तमानात, बिनधास्त.